नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता चाललो आपण लोणंदला, कारण की जरा नवीन हेडलाईट बसवायच्यात गाडीला. हाय जुने हेडलाईट पण काय दिसत नाही आपल्या हेडलाईटमधून रात्रीचं, त्याच्यामुळे नवीन 2 हेडलाईट घेतल्यात त्या जाऊन बसवायच्यात. आणि आवाज जरा माझा क्लिअर येणं झाला आहे, कारण घसा वगैरे काय बसला माझा. बघूया आता लोणंदला गेल्यावर कसं काय गाडी आपली लावली. गाडी ठेवलीत हेडलाईट कालच घेतल्या होत्या सातारमध्ये. आता म्हटलं तिथं गेल्यावर बसूया. तर चला लोणंदला गेल्यावर बसूयात. आता ते आहेत का नाही तर वायरमॅन काय आता गेल्यावर चेक करूया आणि बसून टाकू. चाललो आता लोणंदला हेडलाईट बसवायला. काल घेतल्या होत्या हेडलाईट आम्हाला सांगितलं होतं हेडलाईट घेऊन ठेवायला. त्याने हेडलाईट घेऊन ठेवले त्या बघा हेडलाईट आहे त्या. आता लोणंदला जाऊन बसवायचे त्या. आणि हेडलाईट चांगला असणं लय महत्त्वाचं आहे, कारण की रातचं काय होतं आहे, रस्ता दिसत नाही, खड्डा कुठं दिसत नाही. रात्री येताना 2-3 वेळा गाडी खड्ड्यात आपटली, त्याच्यामुळे म्हटलं काय करायचं असतं फायनल ते करून टाकायचं, आपल्या हेडलाईट बसून टाकायचं आणि त्रास होत नाही. निघालो आता करून. कच्चा रस्ता आहे जर आपल्या म्हणजे मेन रोडला जायला कच्चा रस्ता आहे घरापासून, त्याच्यामुळे गाडी दमादमान घ्यावी लागते. खड्डन लय तर अजून काय रस्ता झाला नाही, व्हायला हळूहळू रस्ता. बघूया आता. तर भावाने आलोय आपण मेन रोडला. थोड्या वेळात पोचायला आपण लोणंदमध्ये. एक घरापासून एक 4-5 किलोमीटरवर पडतं लोणंद. आणि गॅरेजवाले इलेक्ट्रिशियनवाले सगळे तिकडंच आहेत लोणंदात. आपल्या गावापाशी काय कोण नाही, त्याच्यामुळं 4-5 किलोमीटर जायला लागतं कामासाठी. 4-5 किलोमीटर यावं लागतं माघारी. आणि असं बी आपण अहमदाबादला जाताना अहमदाबादवरून येताना लोणवरून येतो, लोणवरून जातो. पण आता बघूया तिथं गेल्यावर आहेत का नाही गाड्या, किती आहेत कामाला, कसं काय. आणि लाईटी तर शक्यतो बसवायला नसणारच आहे मी, कारण की जरा फलटणला जायचं आहे. ह्या गाडीची NOC मागवायची आहे. अजून NOC नाही मागवली. आपली गाडी फ्री झाली, नील झाली, म्हणजे सप्टेंबरला नील झाली. थोडंफार राहिलं होतं मागं भरायचं, ते आता पैसे भरून NOCला अप्लाय करायचं आहे. आता तिथं गेल्यावर बघूया आता काय काय कागदपत्र लागतात, कसं काय NOC मागवायचं. फोन लावतोय का पण काय फोन उचलणार ते, आता ट्राय करायचं अजून एकदा फोन लावून. बघूया आता कसं काय होतं आहे. आणि हेडलाईटी काय आहेत का तिथं करायला, काम करायला. बघूया आता. जर नसतील तर मग दुसरीकडे लावावं लागेल गाडी कामाला. आणि बघूया आता कसं काय होतं आहे काय. तर चला भेटूया तिथं इलेक्ट्रिशियनच्या तिथं गेल्यावर. कसले काळे पडले बघ की, काय राहिलंच नाही ह्याच्यात. आणि नवीन बघच दिसते याला उलटी बसली. चालल्या तिकडे लाईट बसवायच्या. त्याचं बघा कसलं झालंय, काय खराब झालंय नाही. हा बसली पण उलटी बसली लाईट. झाल्यात हेडलाईटी चेंज, नवीन टाकल्यात. आता बघूया संध्याकाळी कसं काय उजेड पडतोय काय. मिस्त्रींचं तिथं हे आपलं बारकं छोटंसं दुकान, चांगलं मिस्त्री. लोणंद सातारा रोडला आहे. कोणाला कधी काम करायचं असेल तर यायचं काम करायला. तर झाल्यात लाईटी बिटी टाकून आणि निघालो आता घरी. जेवण पण नाही केलं सकाळपासून. आता घरी गेल्यावर जेवण वगैरे करायचं आणि जरा रानात पण जायचं आहे. ते इंजिन चालू करायचं आहे पाण्याचं. लाईट नाही, टिपी जाळा आहे, त्याच्यामुळं जरा पाण्याचा प्रॉब्लेम आला आहे. आता घरी गेल्यावर डिझेल घेतलं या इंजिनला टाकायला. ऑइल पण घेतलं आहे थोडंसं 1-2 लिटर. इंजिन चालू करून मग पाणी भरून गाडी पण धुवायची होती, पण बघ आता घरीच धुतो. घरी पण पाणी आहे, टाकी भरले. 2-3 बादल्या लागतात आपल्याला गाडी धुवायला. शो तर धुवायचं आहे फक्त. आणि उद्या सकाळ आपण निघणार आहे अहमदाबादच्या दिशेने. पहिल्यांदा मेन काम आपल्या लाईटी झालं की जरा बरं वाटतं, कारण की लाईटचा विषय कसा आहे, लाईट असणं आहे महत्त्वाचं आहे. रात्रीचं खड्डाही दिसतो व्यवस्थित, आणि लाईट नसली की व्यवस्थित नसली की दिसत नाही. आणि ते एक्स्ट्रा 2 लाईटी बसवल्यात, पण त्या काय एवढ्या चालना द्या, म्हणजे आता विजिबिलिटी एवढी हे आहे ना, क्लिअर दिसना पुढचं. त्याच्यामुळे म्हणलं
काय जाते 2000 रुपये, पण ते आपलं सेफ्टीसाठी चांगलं आहे बाबा. रस्ता दिसला तर ठीक, नाही तर नाईटला नाही. कधी कधी नाईटचं ब्लॉक टाकायचं म्हणलं तर प्रॉब्लेम होतो ना, एवढे दिसत नाही मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे म्हणलं आपलं टाकून द्यावं. जर समजा कधी नाईट ब्लॉक चालू करायचं म्हणलं तरी फरक पडेल. तर चला, झालं आता आपलं काम बऱ्यापैकी तरी व्यवस्थित. आता संध्याकाळी एकदा लाईट चालू करून बघायची कसं दिसतंय, काय सेटिंग वगैरे काय करायला लागतंय का. नाहीतर मग आपल्याला मग उद्या सकाळ निघायचं डोक्यात तर आहेच आपल्याला. आता बऱ्यापैकी तर आपली सगळी कामं झाली ते.